नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनानं कृषी समृद्धी योजना आणली आणि महाडीबीटीच्या माध्यमातून यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सुद्धा केले। अर्ज केल्याच्या नंतर जो अगोदर अर्ज करील त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार अशी सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आली। आता शेतकऱ्यांनी अर्ज केले, मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना यासाठी अनुदान मिळालेलं नाही आणि आतापर्यंत जवळपास 12,500 कोटी रुपये अनुदान हे शासनाकडे थकीत आहे। आणि याची माध्यमामध्ये म्हणजे अॅग्रोवन मध्ये बातमी आल्याच्या नंतर कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की यासाठी आपल्याला तरतूद करावी लागेल, कारण शेतकऱ्यांचा आपल्यावर रोष होईल। कारण आपण जी काही पीक विमा योजना होती, शेतकऱ्यांना अगोदर 1 रुपयामध्ये पीक विमा मिळत होता, त्या माध्यमातून जे काही ट्रिगर होते त्या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर नुकसान झालं तर पीक विम्याची भरपाई सुद्धा मिळत होती। मात्र ते ट्रिगर हटवून आपण ही सुधारित पीक विमा योजना आणली आणि त्या माध्यमातून जी काही 5,000 कोटी रुपयांची बचत होईल ती शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून भांडवली गुंतवणुकीसाठी देऊ म्हणून आपण घोषणा केलेली होती। आणि आता या शेतकऱ्यांचं 12,500 कोटी रुपयाचं अनुदान हे आपल्याकडे बाकी आहे आणि हे शेतकऱ्यांना द्यावं लागेल, नसता शेतकऱ्यामध्ये रोष होईल। आता ही बातमी आणली होती अॅग्रोवन मध्ये, पण मला या माध्यमातून हे सांगायचंय शेतकरी मित्रांनो की न्यूज चॅनल बरेच आहेत, त्यावर राजकीय बातम्या असतात, सामाजिक बातम्या असतात, मात्र असं स्पेशल फक्त शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतात या अडचणीचं कोणत्याही प्रकारचं चॅनल नाही। मात्र असं चॅनल असायला पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यामुळे माझा एक छोटासा प्रयत्न करण्याचा उद्देश आहे की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, मग त्या प्रत्येक गावात असो, कुठे तालुक्यात असो, कुठेही असो, त्या आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून यापुढे मांडण्याचा माझा उद्देश आहे। त्यामुळे जे जे कोणी शेतकरी असतील त्यांच्या ज्या अडचणी असतील त्यांनी छोटासा एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आणि आपण तो व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत। कारण शेतकऱ्यांच्या अडचणी लय आहेत। जसं आता अॅग्रोवननं बातमी छापून आणली, कृषी मंत्री आहेत यांना जाग आली की शेतकऱ्यांचं जे काही अनुदान आहे आपण महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज भरून घेतले, मात्र शेतकऱ्यांना अनुदान 12,500 कोटी रुपये देणं आपल्याला गरजेचं आहे। आणि महत्वाचं म्हणजे जी कृषी समृद्धी योजना आणली होती ती पीक विमा योजनेमध्ये बदल करून जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता ते ट्रिगर बंद करून आणलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यामध्ये रोष होईल म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले की या शेतकऱ्यांना जे काही अनुदान राहिलेले ते देणे त्यासाठी आपल्याला तरतूद करावी लागेल। म्हणजे ज्या माध्यमातून या बातम्या प्रसारित झाल्यामुळं सरकारला जर जाग येत असेल तर अशा शेतकऱ्याच्या लय अडचणीत, मग खताचे भाव वाढल्याबद्दल असेल, शेतीमालाच्या भावाबद्दल असेल, अतिवृष्टीचं अनुदान आलं नाही म्हणून असेल, पीक विम्याबाबत असेल, म्हणजे अशी अडचण नाही असं नाहीच, लय अडचणी आहेत। जशा इतर उद्योगाच्या असतील, नोकरीबाबत असेल, कर्मचाऱ्याबाबत असेल, जशा बातम्या प्रसारित झाल्याच्या नंतर लगेच सरकार त्याची दखल घेतलं, मात्र शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्याची तेवढ्या प्रमाणात दखल घेतल्या जात नाही। म्हणून आपल्याला एक तो प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या गावात आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील आपण आपल्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करायची त्या अडचणीची, मात्र ती अडचण खरी असली पाहिजे, कारण आपण तो आपल्या या चॅनलच्या मधून व्हिडिओ प्रसारित करणार आहोत। आणि तो व्हिडिओ आता तुम्ही मला कसा पाठवायचा, तर त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण त्या मोबाईलवर हा व्हिडिओ व्हॉट्सअप करायचा। मोबाईल नंबर आहे 880 580 5780। या मोबाईल नंबरवर आपण तो व्हिडिओ व्हॉट्सअप करा। आपण नक्कीच प्रत्येक व्हिडिओला मात्र तो सत्य असला पाहिजे, जर सत्य असेल तर आपण नक्कीच त्या व्हिडिओला या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार, म्हणजे जास्तीत जास्त तो व्हायरल झाला पाहिजे आणि त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे। कारण शेतकऱ्याच्या मागण्या अनंत आहेत, मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याची दखल घेतल्या जात नाही। मोठमोठे आंदोलन होतात, त्याच्यात थोडक्या आमिष दाखवलं जातात, करू म्हणून सांगितलं जातं, मात्र पुढे चालून त्याचं काहीच होत नाही। आता तुम्ही कर्जमाफीचं पाहिलं असेल, एवढं आंदोलन झालं
मात्र 30 जूनचं त्यासाठी आश्वासन देण्यात आलं. मग अशा ज्या काही नुसत्या घोषणा होतात, पाहिजे तेवढी शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. म्हणून आपला एक छोटासा प्रयत्न करायचा आहे आपल्याला की शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या अडचणी असतील, त्या आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत. आता हे तुम्हाला कसं वाटतंय हे सुद्धा नक्कीच कमेंट करा, कारण शेतकऱ्यांना जर ही गोष्ट आवडली तरच आपण करणार आहोत, नसता आपण करणार नाहीत. आता याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.